हॅलो स्टुडंट्स, मायसेल्फ मिस दिव्या आंबले. आपण मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन बघितलेलं लास्ट लेक्चरला. ओके, आता आपण त्याच्या रिलेटेड एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा. मॅट्रिक्स ए दिला आहे आपल्याला -1 3 4 -2 3 5 अँड मॅट्रिक्स बी काय दिला आहे 2 3 1 -1 4 -3 आणि मॅट्रिक्स सी दिला आहे 1 -2 -1 2 -2 1. प्रूव्ह काय करायचं आपल्याला a इंटू बी प्लस सी इज इक्वल टू a इंटू बी प्लस a इंटू सी, म्हणजे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड प्रूव्ह करायचं आहे. मग आपण काय करणार, आधी लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आणि देन राईट हँड साईडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आणि इक्वल आहे का चेक करणार. ठीक आहे. आता लेफ्ट हँड साईडमध्ये काय आहे, a इंटू बी प्लस सी आहे. मग आधी आपण बी प्लस सी काढून घेणार आणि मग त्याला मॅट्रिक्स एनं मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. सो बघा, बी प्लस सी काय येईल, मॅट्रिक्स बी आणि मॅट्रिक्स सीची ॲडिशन. मग आपण मॅट्रिक्स बी आणि मॅट्रिक्स सीच्या व्हॅल्यू पुट केल्या. ठीक आहे. मग ॲडिशन सिम्पल असते, करस्पॉन्डिंग इलेमेंट्सची ॲडिशन घ्यायची. म्हणजे 2 + 1, देन आपण रो वाईज बघूया. 2 पहिलं काय येईल 2 + 1, नेक्स्ट 3 + -2, नेक्स्ट 1 + -1, नेक्स्ट -1 + 2, देन 4 + -2 -3 + 1 असं येईल. मग त्याच्या व्हॅल्यूज ॲन्सर काय येतील 3 1 0 1 2 -2. ठीक आहे. आता आपण बी प्लस सीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. आता आपण एनं त्याला काय करणार, मल्टिप्लाय करणार. मग काय काढायचं आपल्याला, a इंटू बी प्लस सी. मग ए मॅट्रिक्सची व्हॅल्यू पुट केली तर -1 3 4 -2 3 5 आणि बी प्लस सीची आपण व्हॅल्यू ऑलरेडी कॅल्क्युलेट करून घेतली आत्ता. काय आहे ती 3 1 0 1 2 -2. मग आता आपल्याला ह्याचं काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. मल्टिप्लिकेशन आपण बघितलं. काय करतो आहे आपण, पहिल्या मॅट्रिक्सची रो कन्सिडर करतो आहे आणि दुसऱ्या मॅट्रिक्सच्या कॉलमला काय करतो आहे, मल्टिप्लाय करतो आहे. ठीक आहे. मग आता आपण पहिली रो काय आहे, पहिल्या मॅट्रिक्सची -1 3 आहे. मग या -1 3 काय करणार आपण, दुसऱ्या मॅट्रिक्सच्या सगळ्या कॉलमला मल्टिप्लाय करणार. कॉलम काय 3 1 1 2 0 -2. मग ती काय होईल, येणाऱ्या ॲन्सरची फर्स्ट रो होणार. मग आपण जो आपल्याला मॅट्रिक्स काढायचा त्याची फर्स्ट रो मिळणार. मग सेकंड रो कशी मिळणार, फर्स्टमधला सेकंड रो कन्सिडर करायचा 4 -2 आणि परत दुसऱ्या मॅट्रिक्सचे सगळे कॉलम कन्सिडर करायचे. ती झाली सेकंड रो ॲन्सरची. ठीक आहे. आणि थर्ड रो कशी येणार, थर्ड रो फर्स्ट मॅट्रिक्सचा थर्ड रो म्हणजे 3 5 कन्सिडर करायचा आणि बाकीचे नेक्स्ट ज्याला मल्टिप्लाय करायचं त्याचे सगळे कॉलम म्हणजे 3 1 1 2 0 -2 कन्सिडर करायचं आणि मल्टिप्लिकेशन घ्यायची. ती झाली येणाऱ्या ॲन्सरची थर्ड रो. ठीक आहे. तर बघा काय येईल, आता -1 3 आपण फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करणार जो आहे 3 1. ठीक आहे. आणि करस्पॉन्डिंग इलेमेंट्सची मल्टिप्लिकेशन घ्यायची आणि इलेमेंट्स ॲड करायचे. मग काय येईल, -1 × 3 + 3 × 1 असं येईल. ठीक आहे. तो झाला इथला फर्स्ट इलेमेंट ॲन्सरमधला. मग त्या रोमधला सेकंड इलेमेंट काय होईल, रो तीच राहणार -1 3. फर्स्ट रो कॉमनच घ्यायची आणि काय येणार मग 1 आणि 2 म्हणजे सेकंड कॉलमला मल्टिप्लाय होणार करस्पॉन्डिंग इलेमेंट्स. मग काय येईल -1 × 1 + 3 × 2. ठीक आहे. आणि नेक्स्ट काय येईल मग -1 × 0 + 3 × -2. ठीक आहे. मग आता नेक्स्ट रो ॲन्सर जो आपल्याला मॅट्रिक्स काढायचा आहे त्याची नेक्स्ट रो कन्सिडर करायची आहे. मग आपण ह्याची फर्स्ट मॅट्रिक्समधली सेकंड रो कन्सिडर करणार. काय आहे ती 4 -2. मग तसंच परत इथले सगळे कॉलम कन्सिडर करणार. मग आता पहिला काय करणार, 4 -2 आणि 3 1 कन्सिडर करणार. मग ती झाली सेकंड रोमधला फर्स्ट इलेमेंट. काय येणार मग, करस्पॉन्डिंग इलेमेंट्सची मल्टिप्लिकेशन 4 × 3 + -2 × 1. नेक्स्ट इलेमेंट काय येईल 4 × 1 + -2 × 2. त्याचा नेक्स्ट इलेमेंट 4 × 0 + -2 × -2. ठीक आहे. आता येणाऱ्या ॲन्सरची थर्ड रो जेवढे फर्स्ट आता जो मॅट्रिक्स आपल्याला दिला आहे त्यातला जो फर्स्ट मॅट्रिक्स आहे त्यामध्ये किती रो असतात तेवढेच मॅट्रिक्समध्ये ॲन्सरमध्ये रो येतील. ठीक आहे. मग आता काय आहे, नेक्स्ट रो 3 आणि 5 आहे. मग आता 3 आणि 5 आणि सगळे कॉलम कन्सिडर करणार. ठीक आहे. ती झाली ॲन्सरची थर्ड रो. मग 3 5 आणि 3 1 कन्सिडर केलं आहे लास्ट रो आणि फर्स्ट कॉलम. मग काय येईल 3 × 3 + 5 × 1. तो झाला फर्स्ट इलेमेंट. देन 3 × 1 + 5 ×
2 सेकंड कॉलम कन्सिडर केला, ती झाली सेकंड इलेमेंट. आणि नेक्स्ट 3 × 0 + 5 × -2 तो झाला लास्ट इलेमेंट. ठीक आहे. मग आता ह्या मॅट्रिक्सची आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. काय येईल बघा, -3 + 3 -1 + 6 0 + 6 12 - 2 4 - 4 0 + 4 9 + 5 3 + 10 0 - 10. मग आन्सर काय मिळाला आपल्याला 0 5 सॉल्व केल्यावर 0 5 - 6 10 0 4 14 13 - 10 ह्याला दिला इक्वेशन नंबर फर्स्ट. हे काय झालं आपल्याला LHS मिळालं, लेफ्ट हँड साईड मिळालं. आता आपण काय करणार राईट हँड साईड कन्सिडर करणार. काय आहे राईट हँड साईड AB + AC. मग आता पहिला आपण ABची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार, म्हणजेच A आणि B या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन. मग ACची व्हॅल्यू काढणार आणि मग त्यांची ॲडिशन घेणार आणि मग ते सेम येते काय व्हॅल्यू चेक करणार लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड. ठीक आहे. सो बघा आता आपण A × B काढूया. A आणि Bच्या मॅट्रिक्सची व्हॅल्यू पुट केली. ठीक आहे. आता आपण जसं मल्टिप्लिकेशन बघितलं तसंच त्याच पद्धतीनं मल्टिप्लिकेशन करणार. म्हणजे पहिला काय करणार -1 3 कन्सिडर करणार आणि सेकंड मॅट्रिक्समधले 2 - 1 3 4 1 - 3 हे कॉलम कन्सिडर करणार. फर्स्ट रो कंप्लीट. नेक्स्ट काय करणार नेक्स्ट रो घेणार 4 - 2 आणि परत इकडचे सगळे सेकंड मॅट्रिक्समधले कॉलम कन्सिडर करणार, ती झाली सेकंड रो. नेक्स्ट काय करणार 3 आणि 5 घेणार सगळे आणि सेकंडमधले सगळे कॉलम कन्सिडर करणार आणि मल्टिप्लिकेशन घेणार करस्पॉन्डिंग इलेमेंट, ती झाली थर्ड रो. मग हे सगळं सॉल्व करून आन्सर काय ते -5 9 - 10 10 4 10 1 29 12. ठीक आहे. आता हे तुम्ही त्या मेथडनं सॉल्व करून बघा. ठीक आहे. नेक्स्ट काय आपल्याला काढायचं आहे A × C. मग Aची व्हॅल्यू पुट केली, Cची व्हॅल्यू पुट केली, परत त्याच पद्धतीनं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन केलं. आन्सर काय आलं 5 - 4 4 0 - 4 - 6 13 - 6 2 असं येईल. ठीक आहे. मग आता आपल्याला राईट हँड साईड काय काढायचे आहे AB + ACची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे AB आणि ACची ॲडिशन घेणार. ॲडिशन काय करस्पॉन्डिंग इलिमेंट्सचीच होते, त्यामध्ये मल्टिप्लिकेशनसारखं काही नाही आहे. ठीक आहे. मग दोन्ही मॅट्रिक्स A × Bची व्हॅल्यू पुट केली, तो मॅट्रिक्स पुट केला, प्लस A × Cचा मॅट्रिक्स पुट केला. मग ॲडिशन कशी काढणार करस्पॉन्डिंग इलिमेंट्सची ॲडिशन -5 + 5 9 + -4 10 + 4 सॉरी -10 + 4. नेक्स्ट रो 10 + 0 4 + -4 10 + -6. नेक्स्ट रो 1 + 13 29 + -16 -12 + 2. आन्सर काय आलं 0 5 - 6 10 0 4 14 13 -10 ह्याला दिलं इक्वेशन नंबर सेकंड. मग तुम्ही बघू शकताय फर्स्ट आपण LHSला काय दिलेलं इक्वेशन नंबर फर्स्ट दिलेलं. मग इक्वेशन नंबर फर्स्ट आणि सेकंड काय आलं सेम आलं. म्हणजेच आपल्याला काय मिळालं दस फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी गेट A × B + C = A × B + A × C. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इफ मॅट्रिक्स A = 1 3 1 1 find matrix B such that A × B = 1 where I is unit matrix of order 2. A × B = I मिळालं पाहिजे. I काय आहे म्हणजेच 1 युनिट मॅट्रिक्स आहे ऑफ ऑर्डर 2. ठीक आहे. आता A मॅट्रिक्स आपल्याला दिला आहे आणि A × B = I मिळालं पाहिजे असा आपल्याला मॅट्रिक्स B शोधायचा आहे. I म्हणजेच काय युनिट मॅट्रिक्स आणि युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 म्हणले म्हणजेच 2/2. मग काय येईल 1 0 0 1 हा असतोय युनिट मॅट्रिक्स माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. 2/2चा युनिट मॅट्रिक्स. मग आता आपल्याला मॅट्रिक्स Bची व्हॅल्यू काढायची आहे. मग आपण कन्सिडर केलं सपोज केलं की मॅट्रिक्स Bमध्ये इलेमेंट्स कसे आहेत A B C D स्मॉल A B C D हे इलेमेंट्स आहेत. ठीक आहे. मग देअरफॉर A × B = 1 ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे. A × B = I इज गिवन. ओके. मग Aची व्हॅल्यू पुट केली. काय A मॅट्रिक्स दिला आहे 1 3 1 1. देन B मॅट्रिक्स आपण काय मानला ज्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे A B C D इज इक्वल टू आणि I काय आहे युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 आहे म्हणजेच काय 1 0 0 1 हा काय असतो युनिट मॅट्रिक्स असतो. ठीक आहे. मग आता आपण A × B आपण व्हॅल्यू पुट केलं त्याची काय घेतली तर मल्टिप्लिकेशन घेतली. काय येईल 1 × A + 3 × C. नेक्स्ट इलेमेंट फर्स्ट रो मधला 1 × B + 3 × D. ठीक आहे. मग नेक्स्ट रो कन्सिडर केली 1 1. मग काय येईल 1 × A + 1 × C आणि नेक्स्ट इलेमेंट 1 × B + 1 × D. ठीक आहे. मग काय आलं टोटल आन्सर A + 3C B + 3D A + C
बी प्लस डी इज इक्वल टू 1 0 0 1. ठीक आहे. आता इथं युजिंग डेफिनेशन ऑफ इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस वी हॅव. मग आता इथं काय मिळतील आपल्याला, हे दोन मॅट्रिक्स इक्वल दिलेत ना आपल्याला. आता लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड म्हणजेच काय, ए प्लस 3c इज इक्वल टू 1, बी प्लस 3d इज इक्वल टू 0, ए प्लस सी इज इक्वल टू 0, बी प्लस डी इज इक्वल टू 1 असंच मिळणार आपल्याला, कारण ते दोन मॅट्रिक्स काय दाखवलेत आपण, इक्वल दाखवलेत. ठीक आहे. त्यामुळे इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेसच्या डेफिनेशननुसार आपल्याला काय मिळतील, हे इक्वेशन्स मिळतील. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर फर्स्ट आणि सेकंड दिला. सॉल्विंग इक्वेशन 1 वी गेट. आता फर्स्ट इक्वेशन काय, ए प्लस 3c इज इक्वल टू 1 आणि ए प्लस सी इज इक्वल टू 0. मग काय केलं आपण, सबट्रॅक्शन घेतलं दोघांचं. जर आपण दोघांचं सबट्रॅक्शन घेतलं तर आपल्याला सीची व्हॅल्यू मिळू शकेल. ए आणि ए काय होईल, कॅन्सल होईल. ठीक आहे. म्हणजे आपल्याला आता ए बी सी डी सगळ्याचीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणजेच तो बी मॅट्रिक्स मिळेल आपल्याला. ठीक आहे. मग आपण सबट्रॅक्शन घेतलं, ए प्लस 3c इज इक्वल टू 1 मायनस ए प्लस सी इज इक्वल टू 0. जेव्हा आपण इक्वेशन मायनस करतो तेव्हा खालचा जो असतो आहे इक्वेशन त्याचे काय होतात, साईन चेंजेस होतात. ठीक आहे. मग काय होईल, एला ए कॅन्सल होईल, 3c आता इथं प्लस आहे तिथं मायनस होईल, 3c मायनस सी काय मिळेल 2c आणि 1 मायनस 0 काय मिळेल 1, म्हणजे सीची व्हॅल्यू काय मिळाली 1/2. मग ह्या सीची व्हॅल्यू जर आपण ह्या इक्वेशनमध्ये ठेवली, ए प्लस सी इज इक्वल टू 0 हे इक्वेशन आहे आपल्याकडं, मग त्यामध्ये सीची व्हॅल्यू ठेवल्यावर आपल्याला काय मिळेल, एची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. काय मिळेल बघा, ए प्लस हाफ इज इक्वल टू 0, ए इज इक्वल टू काय मिळालं मग मायनस हाफ मिळालं. ठीक आहे. मग आता ए आणि सीची व्हॅल्यू, ए आणि सीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता कशाची व्हॅल्यू काढायची आहे, बी आणि डीची व्हॅल्यू काढायची. आता आपण इक्वेशन नंबर सेकंड सॉल्व करणार. काय आहे ते, बी प्लस 3d इज इक्वल टू 0, बी प्लस डी इज इक्वल टू 1. मग काय होईल, ह्याचं पण आपण सबट्रॅक्शन घेणार, म्हणजे बी कॅन्सल होईल आणि डीची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. मग बी प्लस 3d इज इक्वल टू 0 मायनस बी प्लस डी इज इक्वल टू काय आहे 1 आहे. मग खालचे सगळे साईन काय होतील, चेंज होतील मायनस असल्यामुळं. मग काय मिळेल सॉल्व केल्यावर, 2d इज इक्वल टू -1, डीची व्हॅल्यू मिळेल -1/2. आता आपल्याला डीची व्हॅल्यू मिळाली आहे. मग बी प्लस डी इज इक्वल टू 1 हे इक्वेशन आहे आपल्याकडं, त्यात आपण डीची व्हॅल्यू पुट करणार आणि बीची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. मग काय मिळेल बघा, बी मायनस हाफ इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 1 प्लस 1/2. मग बी काय मिळालं 3/2. म्हणजेच आपल्याला मॅट्रिक्स बी काय मिळाला, जो आपण ए बी सी डी मांडलेला -1/2, 3/2, 1/2 -1/2 असा मिळेल. ठीक आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघा, इफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू 1 2 2 2 1 2 2 2 1 शो दॅट ए स्क्वेअर मायनस 4a इज अ स्केलार मॅट्रिक्स. ठीक आहे. स्केलार मॅट्रिक्सची डेफिनेशन बघितली आपण. सो बघा आपल्याला काय काढायची, कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, ए स्क्वेअर मायनस 4a. मग त्यासाठी आधी आपल्याला ए स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागेल. ए स्क्वेअर म्हणजेच काय, ए इंटू ए म्हणजे त्याच मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन त्याच मॅट्रिक्ससोबत आपण घेणार. ठीक आहे. एची व्हॅल्यू पुट केली तर दोन्ही मॅट्रिक्स सेम येतील आणि त्यांची आपण ॲडिशन घेणार. आपण मल्टिप्लिकेशन कसं करतो कायम तसंच. मग काय येतील व्हॅल्यू, सगळं सॉल्व केल्यावर काय येतील 9 8 8 8 9 8 8 8 9 असं येईल. ठीक आहे. देन आपल्याला फाइंड व्हॅल्यू कशाची करायची आहे, ए स्क्वेअर मायनस 4a. ए स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काढली ती पुट केली, -4 आणि एची व्हॅल्यू पुट केली जो आपल्याला दिला आहे. ठीक आहे. मग आता ह्या 4नं मायनस हा जो 4 आहे तो 4नं काय करायचं, आपण आत मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे. ए फर्स्ट मॅट्रिक्स हा असं राहिला मायनस या 4नं प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. ह्याला काय म्हणत होतो आपण स्केलार मल्टिप्लिकेशन. म्हणजे जर तो बाहेर असेल मल्टिप्लिकेशनमध्ये तर तो प्रत्येक एलिमेंटला आतमध्ये मल्टिप्लाय होते. मग काय होईल 4 8 8 8 4 8 8 8 4 असं होईल. मग आता इथं काय आहे, मॅट्रिक्सची सबट्रॅक्शन आहे, म्हणजेच करस्पॉन्डिंग एलिमेंट्सची सबट्रॅक्शन घ्यायची. मग 9 मायनस 4 काय मिळेल 5, 8 मायनस 8 0, 8 मायनस 8 0, देन 8 मायनस 8 0, 9 मायनस 4 5, 8 मायनस 8 0, देन 8 मायनस 8 0, 8 मायनस 8 0, 9 मायनस 4 5. तुम्ही बघू शकता आपल्याला काय मिळालं, स्केलार मॅट्रिक्स मिळाला. म्हणजे अप्पर ट्रँग्युलर आणि लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक एलिमेंट्स काय असतात 0 असतात
आणि डायगोनल इलेमेंट्सला फक्त इलेमेंट असतो तो पण काय आला आहे सेम आला आहे जो आहे 5. ठीक आहे. मग देअरफॉर बाय डेफिनेशन ऑफ स्केलार मॅट्रिक्स A² - 4A इज अ स्केलार मॅट्रिक्स. ठीक आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघा. मॅट्रिक्स ए दिला आहे आपल्याला 4 3 2 देन -1 2 0 आणि मॅट्रिक्स बी दिला आहे 1 2 -1 0 1 2. शो दॅट मॅट्रिक्स A into B इज नॉन सिंग्युलर. तर नॉन सिंग्युलर दाखवायचं म्हणजेच काय दाखवायचं आपल्याला A into B चा जे डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 आहे असं शो करायचं आहे. ठीक आहे. मग त्यासाठी आधी आपण A into B ची मल्टिप्लिकेशन घेणार. मॅट्रिक्स ए आणि बीची मल्टिप्लिकेशन घेणार A into B. ठीक आहे. मग ए आणि बीचे व्हॅल्यू पुट केल्या मॅट्रिक्सच्या. मग आपण मल्टिप्लिकेशनच्या रूलनुसार काय येईल काय मिळेल आपल्याला ॲन्सर हे तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे. 4 - 3 + 2 8 + 0 - 4 -1 + -2 + 0 -2 + 0 + 0. मग A into B ची व्हॅल्यू काय आली 3 4 - 3 - 2. आता ह्याचा आपल्याला डिटर्मिनंट काढायचा आहे. आपण बघितले डिटर्मिनंट माहिती आहे आपल्याला कसं काढायचा. काय करायचं डायगोनल इलेमेंट्सची मल्टिप्लिकेशन घ्यायची आणि एकमेकातून ते सबट्रॅक्ट करायचं. म्हणजेच पहिला काय करायचं 3 × -2 काय आलं 6. त्याची ॲडिशन घ्यायची मायनस घ्यायचं आहे. ठीक आहे. 3 × -2 -4 × -3. ठीक आहे. मग 3 × -2 काय -6 -4 × -3 -12. मग मायनस मायनस काय होईल प्लस होईल +12. मग 12 - 6 काय आलं 6 आलं जे की नॉट इक्वल टू 0 आहे. म्हणजे त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 मिळाला. त्यामुळे तो मॅट्रिक्स काय झाला नॉन सिंग्युलर झाला. ठीक आहे. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. थँक्यू.